आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो. पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता. मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे. मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो. त्यानुसार मराठा करायचा नाही, काही करायचं नाही. त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार. एक नाही मी मग एका दिवसात मान्य करा नाही तर आत्ता करा. पण ते असं नाही, एक दिवसाची नाही. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत आम्ही एक दिवस बसतो. तुम्ही लगेच अंमलबजावणी तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार. त्यात काही दुमत नाही. माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, त्यात दुमत नाही. मी शब्द देतो ना पाळणार आम्ही. पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही. तुम्हाला एक दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही. पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण. पण मी ऑर्डर वाचली नाही. मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं. आणि तरी पुढचंही सांगतो, मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसात नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार. एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी. अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार. पण नियम मात्र सगळे पाळणार. मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर पण एक दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे चॉकलेटला घ्यायत का हे काय. चलो धन्यवाद. संध्याकाळी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार. पाटील साहेब, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होईल. तुम्ही म्हणताय की एक दिवसापेक्षा जास्त मी बसेल. हे बघा मी ऑर्डरच नाही बघितली, त्याच्यामुळे मी काहीच बोलत नाही. न्यायालय आम्हाला असं करणार नाही. नसतं एका दिवसात मागण्या मान्य करावं लागतं. जर कोर्टाने एक दिवसाची मागणी केली तर एक मग तुम्ही जवळ मागण्या मान्य करत नाहीत तोवर मी बसून राहणार. पण कोर्टाचं उल्लंघन पण होईल. एक नाही नाही नियमाचं पालन करणार. एक दिवसात कोर्ट तरी कसं काय म्हणून ही कोणचा न्याय लावला नवीन. कोर्टाला तुम्ही पुन्हा विनवणी करणार. विनंती आमचे न्यायदेवतेकडे आमचे पण वकील बांधव जाणार, न्याय मागणार, पुन्हा विनंती करणार. बेमुदत होणार तिथं. पण काय त्याच्याविषयी आम्ही त्यांच्या अटीच्या पुढे जाणार नाही. बघितलं आपण की मनोज जरांगे पाटलांनी कोर्टाच्या आदेशाचं या ठिकाणी आदर तर केलेलाच आहे. मात्र एक दिवसात सरकारने जर मागण्या मान्य केल्या तर मी एकच दिवसात बसून त्या ठिकाणाहून उठतो. मात्र सरकारने एकच दिवसात मागण्या मंजूर कराव्यात आणि त्या अंमलबजावणीत सुद्धा आणाव्यात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदा.